दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. गोमातेला राष्ट्रीय प्राणी घोषित करावं, तसेच देशभरातील गोमातेची होणारी कत्तल तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी राहुरी तहसील कार्यालयात गोप्रेमींकडून निवेदन दिलं गेलंय. ललित चोरडिया, डॉक्टर जयंत कुलकर्णी, मधुकर घाडगे, ओंकार देशपांडे, रवींद्र थोरात, बंटी पटारे, योगेश सोलंकी, गौरव तनपुरे, संतोष उंडे, भारत मुसमाडे, आबा नाईकवाडे, पारस राका, श्यामभाऊ गोसावी, बाळासाहेब लगे, बाळासाहेब तनपुरे, बबन साळवे, रवींद्र बलमे यांची उपस्थिती होती. देशातून मोठ्या प्रमाणावर मांस निर्यात केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारनं मांस निर्यात करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर तात्काळ निर्बंध आणावेत, अशी मागणी डॉक्टर जयंत कुलकर्णी यांनी केली. तसेच शेतकऱ्यांनी गोवंश कसायांकडे विक्री न करता त्याचं पालन पोषण करावं आणि कत्तलखान्यात जाण्यापासून रोखावं, असं आवाहन प्रकाश शेठ पारख यांनी केलंय. राहुरी तहसीलमध्ये सर्वच गोभक्त, सर्वच संघटना यांच्या वतीने आपण गो सन्मान आव्हान या अभियान या अंतर्गत गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अजून प्रबल व्हावा यासाठी संपूर्ण भारतभर आज 27 एप्रिल एकादशीच्या शुभमुहूर्तावर आपण सर्वच गोभक्त, सर्व हिंदू समाज हे निवेदन देण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे, परंतु तरीसुद्धा काही ठिकाणी छुप्या पद्धतीने गोमातेची हत्या होत आहे आणि ती हत्या बंद व्हावी आणि हा कायदा संपूर्ण भारतभर प्रखरतेने व्हावा. आमचं धर्मशास्त्र असं सांगतं की जोपर्यंत गायीचा रक्ताचा एक एक थेंब या भूतलावरती पडतो तोपर्यंत संपूर्ण जगाला शांती मिळणार नाही. म्हणून या गोमातेला राष्ट्रमाता ही उपाधी प्राप्त व्हावी यासाठी संपूर्ण संत समाज, संपूर्ण हिंदू समाज आणि ज्या काही धार्मिक संघटना आहेत यांच्या वतीने जवळजवळ आज आपण भरपूर गोभक्तांच्या सह्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. हे आंदोलन अजूनही तीव्र पद्धतीने भविष्यकाळामध्ये सुद्धा करण्यात येईल. त्यामुळे हे निवेदन आपण सर्वांच्या वतीने देत आहोत आणि लवकरात लवकर या गोमातेची हत्या थांबवून त्या गोमातेचं रक्षण आणि त्या मातेचं संवर्धन व्हावं यासाठी हे निवेदन आहे. त्याच्यामध्ये धर्माचा जेवढा विषय आहे तेवढा विज्ञानाचा पण विषय आहे. एका गोमातेच्या पालनाने आपला फायदा किती होतो, आर्थिक फायदा किती होतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि सुप्रीम कोर्टावर एकदा पटलं म्हणून सुप्रीम कोर्टाने गोवंश हत्याबंदीला मंजुरी दिली. धर्म तर आहेच, असा कोणताही व्यक्ती नाही की जो हत्या करू इच्छितो. या निवेदनाद्वारे मी तहसीलदार साहेबांना, नायब तहसीलदार साहेबांना एक नम्र निवेदन करू इच्छितो की आम्ही ज्याप्रमाणे गोवंश हत्याबंदीच्या विरोधात लढा देत आहोत त्याप्रमाणे सरकारनेही मोठ्या व्यापाऱ्यांना पण सांभाळलं पाहिजे. आज आपल्या भारतामधनं मांस निर्यात करणारे मोठे व्यापारी जे आहेत त्यांना सरकार संरक्षण देत आहे आणि याच्यामध्ये गोहत्या जास्ती प्रमाणात होते. सामान्य पातळीवरती, गाव पातळीवरती आपण गाईला देवच मानतो, गाईला माता मानतो, परंतु व्यापारी वृत्तीची माणसं यांना कोणताही धर्म नाही, त्यांना फक्त पैसा हाच धर्म आहे. सरकारने पहिल्यांदा त्यांच्यावरती ॲक्शन घेणं आवश्यक आहे. गोवंश हत्याबंदीचा कायदा त्यांच्यावरती तातडीने राबवला गेला पाहिजे अशी मागणी आम्ही ह्या निवेदनाद्वारे करतो. वरती आज हिंदुत्ववादी सरकार आहेत, महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहेत, हा कायदा लागू झालाच पाहिजे ही अपेक्षा आपली असणार आहेत. ज्या वेळेस धर्माचं कार्य अशा पद्धतीने पुढे येत असतं, सनातन वैदिक धर्मासाठी आम्ही आज रस्त्यावर येतोय. कदाचित आम्ही त्या काळात आणि आजही काळात या मागणीसाठी जर रस्त्यावर येत असेल तर खूप शोकांतिका व्यक्त केली जातात. या ठिकाणी आमचे बबनदादा साळवे आहेत, बाळासाहेब आहेत. आज या ठिकाणी सर्वजण आल्यानंतर आम्ही हे निवेदन देत आहेत महाराजांच्या उपस्थितीमध्ये. ललित शेठ गांधी आहेत, चोरडिया आणि असे काही मान्यवर या ठिकाणी आल्यानंतर आदरणीय कुलकर्णी डॉक्टर आहेत की जे जागृत देवस्थान आहे सगळी राहुरीमध्ये आणि हे धर्माचं कार्य करत असताना निश्चितपणे आपण कोणी मागं राहिलं नकोय. धर्माचं कार्य, हिंदू धर्माचं कार्य आपण खांद्यावर घेतलं, ज्याच्या हाती भगवा झेंडा तोच धर्माचं रक्षण करू शकतो. म्हणून या ठिकाणी आपण सर्व सकल हिंदू बांधव एकत्रित आलेला आहात. पण आपल्या सर्वांच्या वतीने निवेदन देत असताना हे निवेदन आमचं निश्चितपणे वरती कलेक्टर साहेबांपर्यंत, राज्यपालापर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलं पाहिजे हे आमची अपेक्षा असणार आहेत. म्हणून मी माझ्या वतीने शिववंश दशनाम गोसावी समाज प्रदेश कार्य अध्यक्ष या नात्याने बाळासाहेबांची शिवसेना, एकनाथजी शिंदे
गट उपजिल्हा प्रमुख या नात्याने कुस्ती मल्लविद्याचा तालुका अध्यक्ष राहता तालुका आणि आमच्या सकल हिंदू बांधवांच्या वतीने ही मागणी करत असताना आम्ही कुठे मागे पडणार नाहीत. धर्माचं कुठलंही कार्य असलं तर निश्चितपणे सर्वांना पुढून उरूया आणि गोहत्या बंदी झालीच पाहिजे. या ठिकाणी हजारो गायी कापल्या जात आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 25 वर्षांनी फोटो दाखवावा लागेल की गावरान गाय किंवा देशी गाय ही अशी असते. आज या ठिकाणी अनेक मान्यवर या निवेदन देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यामध्ये आपल्या ताराबाद येथील मठाधिपती आदरणीय अर्जुन भाऊ तनपुरे महाराज, तसेच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भाऊ, तसेच कोलारवरून मुद्दाम होऊन एका मेसेजवर उपस्थित असलेले आपले श्याम भाऊ, तसेच डॉक्टर संघटनेचे आमचे नेते जयंत दादा व ज्यांनी गेल्या 15 दिवसात सह्याची मोहीम राबवली असे सर्व हिंदू प्रेमी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे कौतुक करायला पाहिजे. त्यात शिंदे साहेब आहेत, त्याच्यात आमचे गुंडे पाटील आहेत किंवा त्यांना सगळ्यांनी सहकार्य केले. कोणाचं नाव राहिलं असेल तर माफी मागतो. आणि या ठिकाणी आपण हे करूया आणि 6 महिन्यात हा रिझल्ट लागणार आहे. याच्यानंतर पुढचं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात 2 महिन्यानंतर द्यायचं आहे. परंतु एक लक्षात ठेवा, हे खूप होणं गरजेचं आहे. देशभरातून अशा प्रकारची निवेदनं प्रशासनाला देण्यात येत असून पुढील काही महिन्यात ठोस कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा ललित चोरडिया यांनी दिलाय. हरिभक्तपरायण अर्जुन महाराज तनपुरे यांनी नायब तहसीलदारांकडे सह्यांसह निवेदन सादर केलंय. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.